नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा, आणि तोही एकदम मस्त असा टम्म फुगणारा आणि खायला सुद्धा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी। तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज, हे पहा मस्तच आवाज येत आहे। तर सकाळी तर मुलं स्कूलला जाताना टिफिनला चपाती भाजीच घेऊन जातात, कारण स्कूलमध्ये असं सँडविच टाईपचं द्यायला वगैरे अलाउड नसतं। त्यामुळे मुलं स्कूलमधून आल्यानंतर चपाती भाजी खायला खूप कंटाळतात, त्यांना काहीतरी खाण्यासाठी वेगळंच असावं लागतं। तर मग हे अशा पद्धतीने आपण मुलांना स्नॅक टाईपचं म्हणजे शाबू वडे सुद्धा बनवून देऊ शकतो। तर मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथं पातेल्यामध्ये थोडासा साबुदाणा घेतलेला आहे। तर या साबुदाण्याला मी 1-2 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलेला आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 तासासाठी व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये जास्त पाणी सुद्धा वाटायचं नाही किंवा कमी सुद्धा वाटायचं नाही। तर इथं मी हे बोट बुडून पाहत आहे। तर हे बोटाचं कांड आपलं पुढचं जे आहे एवढं भिजेल असं आपल्याला पाणी याच्यामध्ये वतायचं आहे। तर आता मी हे 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवणार आहे। तर इथं आता हा साबुदाणा व्यवस्थित असा मस्त भिजलेला आहे। तर इथं मी साबुदाणा वडा बनवण्यासाठी 1 पावशेर तांदूळ असा हा भिजवून घेतलेला आहे। त्यानंतर इथं मी मीडियम साईजचे असे 3 बटाटे घेतलेले आहेत, आणि इथे हिरव्या मिरच्या 5 ते 6 मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत। ही मिरच्या सदैव ना आपल्याला बारीक करूनच टाकायच्या आहेत। चिरून जर टाकल्या तर खाताना एकाच जागी असं तिखट लागतं, त्यामुळे असं बारीक करूनच टाकायचे आहे। आणि इथं मी शेंगदाण्याचा कूट असा मोठा करून घेतलेला आहे। तर आता हे बटाटे आपल्याला हे असे मॅश करून याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। जास्त छोटे नाही करायचे, जास्त मोठे पण नाही करायचे, थोडेसे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। तर आता इथं एवढ्या साईजमध्ये मी हा बटाटा मॅश करून घेतला। आता आपण याच्यामध्ये ॲड करू। तर हा बटाटा ॲड करून आपल्याला थोडंसं नाही हे पिठासारखं असं व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूट ॲड करू। त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू, चवीपुरतं मीठ, आणि थोडंसं इथं मी कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करत आहे। हे आता व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून मळून घेऊ। तर याच्यामध्ये ॲड केलेले बटाटे जे आहेत ना ते मी 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित असे उकडून घेतले आहेत। तर हे सगळे जिन्नस असे मी व्यवस्थित असे मिक्स करून थोडंसं 2 मिनिटभर मळून घेतलं। तर इथं मी साबुदाणा वडा तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे। इथं एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। वडे बनवताना काय होतं, हे मिश्रण आपल्या हाताला चिकटतं, त्यामुळे मी इथं पाणी घेऊन थोडासा असा पाण्याचा आपल्याला हात घ्यायचा आहे, जास्त नाही, फक्त असं थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। आणि वडा तुम्हाला छोटा पाहिजे की मोठा पाहिजे तेवढे साईजमध्ये असा गोळा घेऊन असं मस्त असं गोल गोल करून हे पहा असा प्रेस करायचं, असं की व्यवस्थित असं गोल गोल असा वडा हा करून घ्यायचा। तर मी हा एवढ्या आकाराचा हा वडा बनवून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेऊ। तर अशाच पद्धतीने वडे बनवून तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। तसं खरं तर मी हे उपवासासाठीच वडे बनवत आहे। जर का तुमचा उपवास नसेल आणि असेच वडे खाण्यासाठी बनवायचे असतील तर या वड्यामध्ये ना तुम्ही थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाका आणि जिरे टाका, त्यामुळे टेस्ट अजून थोडीशी वाढते। तर वडा बनवताना ना असा थापून घ्यायचा, कारण जर का तुम्ही जाड ठेवला ना आतून व्यवस्थित असा भाजला जाणार नाही, एकदम असा खाताना कच्चा कच्चा लागेल। तर हे पहा ह्या साईजमध्ये आपल्याला वडा असा गोल करून असा पातळ बनवून घ्यायचा आहे। तर इथं मी पाण्याचा हात घेतला होता, त्यामुळे माझ्या हाताला थोडंसुद्धा हे मिश्रण चिकटलेलं नाही। हे पहा मस्त असा वडा बनवून तयार होत आहे न चिकटता। तर इथं मी अशा प्रकारे हे वडे बनवून घेतले। तर आता हे तेल गरम झालेलं आहे, एक एक करून आपण हे वडे सोडून घेऊ। वडे सोडताना ना जास्त सोडायचे नाहीत, एका वेळी 4 किंवा
3च वडे सोडून व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आणि वडे सोडल्या आपल्याला लगेच हलवायचं नाही, 1 मिनिटभर असं थांबायचं आहे. तर हे वडे आता 1 मिनिटभर व्यवस्थित असे तेलामध्ये सेट झाले आहेत. आता अलगद हाताने आपण हे पलटी करून घेऊ. तर ह्या वड्यांना आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. तर आता या वड्याला गोल्डन कलर आलेला आहे. तर 4 ते 5 मिनिट मी हे वडे व्यवस्थित असे भाजून घेतले. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता हे वडे मी एका प्लेटमध्ये असे काढून घेतले. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे दुसरे वडे आहेत ना, ते सुद्धा एक एक करून तळायला असं टाकून द्यायचं आहे. वडे सोडताना थोडे हळू सोडायचे, कारण तेल अचानक आपल्या हातावरती उडू शकतं. तर इथं अशाच पद्धतीने मी हे दुसरे वडेसुद्धा व्यवस्थित असे तळून घेतले. तर आता हे वडे आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर या पद्धतीने वडे बनवायला तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनले आहेत ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि वड्यासोबत खाण्यासाठी थोडासा टोमॅटो सॉस. तर इथं तुम्ही बघू शकता हा वडा मस्त असा दोन्ही साईडून एकदम टम्म असा फुललेला आहे. हाच नाही तर दुसरासुद्धा तुम्हाला दाखवते, एकदम मस्त असा फुललेला आहे. तर एक तुम्हाला त्यातला मी फोडूनसुद्धा दाखवते. हे पहा, आतपर्यंत कसा मस्त असा फुगलेला आहे. जर का ही रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.